नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, जय हिंद. बघा, आता केरळ राज्याला केरळ राज्य आपण नाही म्हणू शकत, कारण की या केरळ राज्याचं नाव आजपासून बदललेलं आहे. कारण की नुकतंच केंद्रीय मंत्रिमंडळाने या केरळम या नवीन नावाला मंजुरी दिलेली आहे. आता या केरळ या राज्याची हे जे केरळम हे जे नाव केलं गेलेलं आहे, बरेचसे लोक आता यावरती प्रश्न विचारतायत की हा एक पॉलिटिकल स्टंट आहे का? की त्या ठिकाणी आता नवीनच म्हणजे काही दिवसातच त्या ठिकाणी निवडणुका होणार आहेत. ते ह्या निवडणुकीच्या आधी केंद्र सरकार केरळच्या सगळ्या गोष्टी मान्य करतंय का? की काय? परंतु आता या गोष्टीला थोडंसं आपण बाजूला देऊ. आपण राजकारण पाहण्यासाठी या ठिकाणी नाही जमलेलो आहोत. तर आपल्याला स्पर्धा परीक्षेच्या दृष्टिकोनातनं एक महत्त्वपूर्ण आपल्याला अशी एक करंट अफेअर्सची न्यूज या ठिकाणी देण्यासाठी या ठिकाणी मी आलेलो आहे. तर केरळ या राज्याला तुम्हाला सगळ्यांना माहितीच आहे की दक्षिणेकडचं एक सगळ्यात महत्त्वाचं असं सुंदर, ज्याला पश्चिम किनारपट्टीचा एक खूप छान असा नैसर्गिक वारसा लाभलेला आहे, असं हे राज्य. जनरली याला इंग्लिशमध्ये केरळा म्हणायचे. ओके. जनरली आपल्या बोलीभाषेमध्ये आपण ह्याला केरळ म्हणतो. परंतु कुठेतरी याचं जे नाव आहे, त्या मल्याळम लँग्वेजचं, जसं ते केरळची जी भाषा आहे, ऑफिशियल लँग्वेज ती आहे मल्याळम. तर ज्या मल्याळम या लँग्वेजचा जो टोनिंग आहे, तो मात्र ह्या केरळ किंवा केरळा या नावाशी मिळता-जुळता नव्हता. म्हणून या राज्याने भारत सरकारला एक शिफारस केली होती की मल्याळम भाषेत, ठीक आहे, मल्याळम भाषेमध्ये लक्षात ठेवा, केरळची भाषा कोणती आहे? मल्याळम. तर या मल्याळम भाषेमध्ये राज्याला नेहमीच केरळम असं म्हटलं जायचं. आणि याचा रेफरन्स त्यांनी चेरा राजवंशात दिलेला आहे. चेरा राजवंश हा केरळचा एक महत्त्वपूर्ण असा राजवंश होता. त्या राजवंशामध्ये सुद्धा केरळम असाच एक शब्द किंवा असा उल्लेख या राज्याचा केला जायचा. मग आता केरा म्हणजे नक्की काय आणि लम म्हणजे काय? तर बघा, केराचा अर्थ होतो नारळ, ठीक आहे, आणि लमचा अर्थ होतो केरळम. तर यामध्ये त्याचा उल्लेख होतो मल्याळी भाषेमध्ये प्रदेश, म्हणजे असा प्रदेश की जो नारळाने समृद्ध आहे किंवा नारळाच्या प्रदेशाचा एक भाग. तसंही केरळला देवाची भूमी म्हणून ओळखलं जातच. पण त्यासोबत केरळला आता ह्या केरळम या शब्दाचा जर आपण अर्थ काढायला गेलो तर यानुसार नारळाचा प्रदेश म्हणून याला ओळखलं जातं. ठीक आहे. आता सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा असा की प्रक्रिया काय झाली. तर बघा, केरळ विधानसभेने 2023 आणि 2024 मध्येच दोनदा ठराव मंजूर करून केंद्र सरकारला नाव बदलण्याची मागणी केली होती. आता एखाद्या राज्याचं जर नाव बदलायचंय, एखाद्या राज्याचे जर नावच आपल्याला बदलायचंय, तर त्यासाठी काय प्रक्रिया आहे ही आर्टिकल 3 मध्ये दिलेली आहे आणि ती आता थोड्या वेळात आपण समजून घेऊयाच. पण आता स्वतः हे राज्य, ओके, स्वतः हे राज्य केंद्र सरकारला 2023 आणि 2024 मध्ये स्वतः सांगत होतं की आम्हाला आमचं नाव बदलायचं. पण तेव्हापासून केंद्र सरकारने याच्यावरती कसल्याही प्रकारची हालचाल केली नव्हती. पण आता जस्ट न्यूज अशी आहे की फेब्रुवारी 2026 मध्ये केंद्रीय मंत्रिमंडळाने हा प्रस्ताव मंजूर केला आणि आता दोन गोष्टी या ठिकाणी होणार आहेत. ते म्हणजे आर्टिकल 3 चा वापर आणि आपल्या भारतीय संविधानाचं जे पहिलं परिशिष्ट आहे, ज्यामध्ये सगळ्या राज्यांची नावं वगैरे दिले जातात, तर हे सगळ्या नाव म्हणजे पहिल्या अनुसूचीमध्ये काय होईल? दुरुस्ती होईल. आता तुम्हाला सगळ्यांना माहितीच आहे की जी पहिल्या अनुसूचीमध्ये दुरुस्ती होती त्या आर्टिकल 368 नुसार घटना दुरुस्ती मानली जात नाही. ओके. आता ही घटना दुरुस्ती या ठिकाणी मानली जाणार नाहीये. सो पहिल्या अनुसूचीनुसार आता आपल्या भारतामध्ये नाही म्हटलं तरी 28 राज्य, 8 केंद्रशासित प्रदेश आहेत. त्याच्यामध्ये आता फक्त केरळ या नावाचं काय होईल? तर केरळ या नावाचं नाव चेंज होईल आणि ते बनेल केरळम. ठीक आहे, हे पॉईंट लक्षात आले. आता हे जे राज्य आहे, हे राज्य बनलं कसं, याच्या मागचा पण एक थोडासा इतिहास आपल्याला जाणून घेणं गरजेचं आहे. केरळ या राज्याची खरी स्थापना 1950 च्या काळात नव्हती झाली. 1950 मध्ये हे एक संस्थान म्हणून ओळखलं जायचं. ठीक आहे, हे काय होतं? तर एक संस्थान म्हणून ओळखलं जायचं. कोचीन आणि त्रावणकोर, कोचीन प्लस त्रावणकोर असं हे एक संस्थान राज्य होतं, ज्याला 1950 मध्ये दर्जा बी चा होता. जे बी दर्जाचे जे राज्य होते तसा होता. परंतु त्यामध्ये नंतर ऍडिशन झाल्या. ठीक आहे, कोचीन आणि त्रावणकोर हे राज्य मल्याळम भाषिक तर होतच, पण मल्याळम भाषिक प्रदेश, मल्याळम ओके भाषिक प्रदेश एकत्र करण्याच्या पॉईंट ऑफ व्ह्यूनी त्यानंतर महत्त्वपूर्ण असा, ठीक आहे, लक्षात ठेवा, महत्त्वपूर्ण असा एक कासारगोड हा कन्नड भाषिक प्रदेशातून आलेला भाग कासारगोड. ठीक आहे, त्यानंतर
कारवार, ठीक आहे, कारवार नावाचा जो प्रदेश आहे तो कुठला, तर कारवारचा प्रदेश, आणि कारवारच्या प्रदेशाचाच हा थोडासा कासारगोडचा भाग जो की कर्नाटकच्याच पट्ट्यामधला होता, ठीक आहे, कासारवाडचाच तो भाग. त्यानंतर मलबार, मलबार किनारपट्टी तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे. मलबार किनारपट्टी ही तमिळनाडू म्हणजेच मद्रास राज्यातून घेतली होती. म्हणजेच बघा नीट समजून घ्या, कासारगोड, मलबार, कोचीन आणि त्रावणकोर या 4 जणांना एकत्र करून, या 4 जणांना एकत्र, या 4 प्रदेशांना एकत्र करून 1956 मध्ये केरळ हे राज्य बनवलं गेलं होतं. 1956 मध्ये केरळ हे राज्य बनवलं होतं. कोणते कोणते प्रांत मी परत एकदा सांगतो. कोचीन, त्रावणकोर हे दर्जा 20चं राज्य, त्यानंतर कासारगोड हे कन्नडचा प्रदेशातला भाग, आणि मलबारचा पट्टा, त्या मलबारच्या पट्ट्यातला महत्त्वपूर्ण एक जिल्हा, ठीक आहे. हा सगळा भाग, हे 4 घटक एकत्र करून आपण केरळला बनवलं होतं. आता केरळ, त्या केरळला कशा पद्धतीने आता मंजुरी दिली जाईल हे आपण थोडंसं कॉन्स्टिट्यूशनल बेसने थोडंसं समजून घेऊ. बघा भारतीय राज्यघटनेचा आर्टिकल 3 आहे. आर्टिकल 3 महत्त्वपूर्ण काय असे पॉवर्स देतं, ठीक आहे. आर्टिकल 3 जे आहे, त्या आर्टिकल 3 आपल्या भारतातल्या राज्यांना किंवा आपल्या संसदेला महत्त्वपूर्ण काही अधिकार देतं. ते म्हणजे काय, तर एकतर नवीन राज्य तयार करणे, नवीन राज्य बनवणे, ठीक आहे, किंवा एखादं नवीन राज्य एकत्र करणे, त्यांचं नाव बदलणे, त्यांच्या सीमा बदलणे, या प्रकारचे अधिकार संसदेला दिलेले आहेत. पण ही प्रक्रिया जी आहे आता आपल्या पॉइंट ऑफ व्ह्यूने, म्हणजे करंट अफेअर्सच्या पॉइंट ऑफ व्ह्यूने नाव बदलणे ही प्रक्रिया सध्या चालू आहे. आणि खरं सांगायचं तर वेस्ट बेंगॉल सुद्धा लाईनमध्ये आहे. वेस्ट बेंगॉलची सुद्धा लवकरच खबर येऊन जाईल. तर आर्टिकल 3 मध्ये संसदेला विशेष अधिकार खास भेटलेले आहेत की आपली संसद भारताच्या आतमधील किंवा भारताचा अंतर्गत नकाशा बदलू शकते. अंतर्गत नकाशा काय करू शकते, बदलू शकते. आता मग अंतर्गत नकाशा जर बदलायचा आहे तर या ठिकाणी एक प्रक्रिया असते. ही प्रक्रिया खूप इम्पॉर्टंट आहे. ही प्रक्रिया महत्त्वाची, आणि या प्रक्रियेवरती क्वेश्चन्स आगामी काळात विचारले जाऊ शकतात. प्रक्रिया काय रे मित्रांनो, तर सगळ्यात आधी राष्ट्रपती या संदर्भात काय देतो, पूर्व परवानगी, म्हणजे राष्ट्र. आता बघा फॉर एक्झाम्पल केरळच्या बाबतीत काय होईल, आता केरळने केंद्राला सांगितलं, ठीक आहे, केंद्राने त्याला मंजुरी दिली, ठीक आहे, केंद्राने त्याला मंजुरी दिली. आता यावरती एक विधेयक बनवलं जातं, आणि हे विधेयक, ठीक आहे, राष्ट्रपतीच्या पूर्व परवानगीने राष्ट्रपतीकडे जात, विधेयक राष्ट्रपतीकडे पाठवले जाते, आता राष्ट्रपतीकडे पाठवल्यानंतर राष्ट्रपती काही काळ किंवा काही टाइम देतो, आणि काही काळ देऊन राज्याला किंवा राज्याच्या विधिमंडळाला आपल्या शिफारशी द्यायला सांगतो. राज्याच्या विधिमंडळाला शिफारशी द्यायला सांगू शकतो. पण एक इंटरेस्टिंग गोष्ट इथं अशी की ह्या ज्या शिफारशी आहेत या राष्ट्रपतीवरती किंवा संसदेवरती बंधनकारक नाहीत, हे लक्षात ठेवा. हे बंधनकारक नाहीत. राष्ट्रपतीवर पण बंधनकारक नाही आणि संसदेवर पण बंधनकारक नाही. म्हणजे राज्याचं या ठिकाणी नक्की काय बोलणं आहे किंवा राज्याचं जे काही म्हणणं आहे किंवा राज्याचे जे काही बाजू आहेत ते या ठिकाणी ऐकलं जात नाहीत, ठीक आहे. तो हे विधेयक राष्ट्रपती जो काही काळ देईल त्या काळामध्ये राज्याने जर व्यवस्थित काही शिफारशी सांगितल्या किंवा त्या शिफारशीनुसार जर काही बदल झालं तर त्यानंतर हे विधेयक काय केलं जातं, तर संसदेत पाठवलं जातं. तर संसदेत पाठवल्यानंतर संसद साध्या बहुमताने हे विधेयक मंजूर करतं. संसद म्हणजे लोकसभा आणि राज्यसभा. लोकसभा आणि राज्यसभा या दोन्ही सभागृहांची साध्या बहुमताने याला मंजुरी लागते, आणि जर साध्या बहुमताने मंजूर झाली तर हे विधेयक मंजूर होतं, आणि त्यानुसार एक राज्य निर्मितीचा किंवा राज्याच्या पुनर्रचनेचा एक कायदा बनतो. आता हे जे काही कायदे आहेत राज्याच्या संदर्भातले किंवा इतर गोष्टीतले, तर हे कायदे भारतीय राज्यघटनेमध्ये घटना दुरुस्ती कन्सिडर केले जाणार नाही, ठीक आहे. हा, पण एक गोष्ट लक्षात ठेवा, भारतीय राज्यघटनेत किंवा केंद्रशासित प्रदेशाबद्दल जर काही तरतूद करायची असेल, केंद्रशासित प्रदेशाला आपल्या देशात जर समाविष्ट करून घ्यायचं असेल, ऍड करायचं असेल, आपल्या देशात नवीन केंद्रशासित प्रदेश बनवायचा असेल, तर त्यानुसार ऑब्व्हियसली आपल्याला
एखादा कायदा वगैरे बनवावा लागतो, ठीक आहे, किंवा एखादी घटना दुरुस्ती करावी लागते. पण राज्याच्या बाबतीत तसं नाहीये. राज्याच्या बाबतीत जो काही घटना दुरुस्तीचा पॅटर्न या ठिकाणी दिलेलाच नाहीये. म्हणजे या ठिकाणी कुठेतरी संघराज्याचं जे तत्व आहे, ठीक आहे, कुठेतरी संघराज्याचं जे तत्व आहे ते प्रॉपरली आपल्याला या ठिकाणी दिसत नाही. या ठिकाणी कुठं ना कुठेतरी असं वाटतं की या ठिकाणी संसदेला सगळ्यात जास्त अधिकार दिलेले आहेत. म्हणजेच संसदेला या ठिकाणी जास्त अधिकार दिले, ह्याचाच अर्थ आपल्या भारताच्या राज्यघटनेचं हे जे रूप आहे हे एकात्मिक रूप दाखवायचा प्रयत्न करतात. यावरती रँडमली खूप सारे क्वेश्चन्स टार्गेट होऊ शकतात आणि आगामी काळामध्ये करंट अफेअर्सवरती हमखास एखादा क्वेश्चन या ठिकाणी येऊ शकतो. तर केरळम हे जे राज्य आहे, या केरळम राज्याचा एक महत्त्वपूर्ण असा पाठ आता इथून पुढे तुमच्या पुस्तकांमध्ये अपडेट होऊन येईल. ठीक आहे, हे झाली तुमची एक महत्त्वपूर्ण अशी माहिती. ओके, परत असे नवीन नवीन लेक्चर्स पाहण्यासाठी या चॅनलवरती जोडून राहा. धन्यवाद. ओके, KG प्लॅटफॉर्म या किरण गुरुजी प्लॅटफॉर्मसोबत. ओके, जर तुम्ही नवीन असाल तर हा चॅनल नक्की सबस्क्राईब करून घ्या. चला, धन्यवाद. थँक्यू.